नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हा व्हिडिओ फक्त एससीबीसी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी बनवत आहे. लाईटचं फ्लक्च्युएशन असल्या कारणामुळे साध्या बोर्डवरती व्हिडिओ बनवत आहे, परंतु कंटेंट 100% दर्जेदार असणार आहे. या व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होईल की मी किती मार्कपर्यंत सेफ राहील किंवा किती मार्कपर्यंत मी प्राधान्यक्रम त्या ठिकाणी देऊ शकतो, कुठे निवड होण्याची माझी शक्यता जास्त आहे, कुठे प्राधान्यक्रम देण्यासाठी मी टाळलं पाहिजे किंवा दिले पाहिजे तर ते थोडेसे मागे दिले पाहिजेत. एकंदरीत माझ्या विषयासाठी, माझ्या वर्गासाठी, माझ्या कॅटेगरीसाठी मी कुठपर्यंत सेफ असू शकतो आणि कुठे आहे की मला ओपनमध्ये सुद्धा जाण्याची संधी भेटू शकते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अत्यंत कमी वेळेमध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, एससीबीसी कॅटेगरीचा जर विचार केला आपण तर 6212 आहे हे पुरुष उमेदवार आहेत. तर महिला उमेदवारांची संख्या जर आपण बघितली तर त्या 9008 एवढ्या महिला आहेत, फिमेल कॅन्डिडेट्स आहेत. टोटल उमेदवारांची जर आपण संख्या विचारात घेतली तर ते 15220 एवढे उमेदवार आहेत. ठीक आहे, टोटल. आता यामध्ये फक्त 246 उमेदवार असे आहेत की ज्यांना 150 पेक्षा जास्त मार्क आहेत. ठीक आहे, म्हणजे हे विद्यार्थी कुठे जातील तर ओपन मध्ये त्या ठिकाणी जातील. त्याच्यामुळे हे 246 विद्यार्थी तुमच्या स्पर्धेमधून बाद झालेले आहेत. पुढे जर आपण विचार केला तर 130 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर 1758 एवढे विद्यार्थी आहेत की ज्यांना 130 पेक्षा जास्त मार्क आहेत. आता ह्याच्यापैकी मला असं वाटतं की जवळपास 200-300 उमेदवार जे आहेत, किमान 300 उमेदवार हे सुद्धा ओपन कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी लागू शकतील, म्हणजे अडचण जाणार नाही. आता इतर उमेदवारांमध्ये थोडीशी काय राहील, स्पर्धा राहील. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पोर्टलवरती एकूण जागा जर आपण बघितल्या तर पोर्टलवरती 850 जागा ह्या आलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे एवढ्या उमेदवारांसाठी एवढ्या जागा तुम्हाला पोर्टलवरती आलेल्या आहेत. ह्यापैकी आपले हे 300 विद्यार्थी आणि हे 246 विद्यार्थी कशामध्ये गेले, ओपन कॅटेगरीमध्ये गेले. आता ज्या विद्यार्थ्यांकडे आरक्षण नसेल अशा विद्यार्थ्यांचा आपण थोडासा विचार करू, म्हणजे त्यांना कुठे कुठे संधी राहील. हे बघा, हे ज्या जागा आहेत याच्यापैकी जर आपण महिला उमेदवारांचा जर विचार केला तर महिला उमेदवारांना त्या ठिकाणी जवळपास हे दिसतंय ना तुम्हाला, हा दिसतंय, महिला उमेदवारांच्या जर जागा बघितल्या तर 257 एवढ्या आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्या तर महिलांसाठी जागा गेल्या. त्यानंतर माजी सैनिकांच्या जागा ह्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत, परंतु ह्या जागा काही भरल्या जाणार नाहीत. पूर्ण 125 एवढ्या जागा आहेत, ह्या जागा रिक्त राहतील आणि कन्व्हर्जन राऊंडला त्या ठिकाणी येतील. त्यानंतर अंशकालीनच्या जर आपण जागा बघितल्या अंशकालीनच्या तर त्या 82 एवढ्या जागा आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी 41 जागा आहेत. अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्तांसाठी जर आपण विचार केला तर 41 जागा आहेत. आणि मग समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त सर्वसाधारण जर आपण बघितलं जनरल तर त्यांना 290 जागा आहेत. म्हणजे जरी आपण विचार केला की आपल्याला दिसायला 850 जागा आहेत, परंतु ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही, समजा पुरुष आहेत आणि कोणत्याच प्रकारचं आरक्षण नाही, तर त्यांना फक्त 290 जागा आहेत. आता पुरुषांची संख्या किती आहे, 6212 आणि जागा किती आहे, 290. म्हणजे तुम्हाला तुमच्या जागेवरती तर अप्लाय करायचंच आहे, पण सोबत ओपनच्या कॅटेगरीच्या जागा आहेत त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर तुम्ही ओपनसाठी जर खेळत असाल तर मी तुम्हाला सांगतो 130 मार्कपेक्षा जे जास्त उमेदवार आहेत ते तुम्ही ओपनमध्ये जाऊ शकता, याच्यामध्ये काही शंका नाही. मी तुम्हाला डेफिनेटली सांगतो 130 पेक्षा जास्त मार्क असणारे उमेदवार ओपन कॅटेगरीसाठी इलिजिबल राहतील आणि त्यामध्ये जास्तीत जास्त निवड होण्याची शक्यता ही 1ली ते 5वी साठी आहे. ठीक आहे, 120च्या समोर गेला की तो ओपन कॅटेगरीसाठी इलिजिबल झाला डीएड मध्ये असं समजायचं. पुढे जर आपण बघितलं तर जास्त कट ऑफ कोणाचा राहील तर 6वी ते 8वी फक्त मॅथ आणि सायन्सचाच कट ऑफ जास्त राहणार आहे. बाकीचे विद्यार्थी सेफ आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये जे आर्ट्स फॅकल्टी मधले आहेत किंवा ज्यांचं इंग्रजीमधनं तुम्ही अप्लाय करणार आहात, त्याच्यानंतर मराठी विषयासाठी अप्लाय करणार आहात किंवा हिंदी विषयासाठी अप्लाय करणार आहात किंवा सामाजिक शास्त्रांसाठी अप्लाय करणार आहात, सामाजिक शास्त्रात जागा जरी कमी असली तरी सुद्धा कट ऑफ कमीच लागेल. ठीक आहे, तर हे सगळे विद्यार्थी जे आहेत हे सेफ झोन मध्ये आहेत, यांचा कट ऑफ हा 110 प्लस लागेल. ठीक आहे, होऊ शकतं की तो 100 वरती पण येईल, पण तो 100 वरती कधी येईल, ह्या केसमध्ये 100च्या खाली जाऊ शकतो. कुठं, माजी सैनिकांच्या केसमध्ये माजी सैनिकाला जर समजा 50 मार्क असले तरी सुद्धा तो सिलेक्ट त्या ठिकाणी होणार आहे, कारण की त्यांच्यामध्ये उमेदवारच नाही आहेत, हे जागा रिक्तच राहतात. अंशकालीन मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, 5, 50, 60, 70 मार्कवाले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी निवड होतील. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तामध्ये थोडीशी कॉम्पिटिशन राहील आणि जर जनरल मध्ये बघितलं तर ह्यांचा कट ऑफ हा सर्वाधिक राहील 120 प्लस, यांचा कुठपर्यंत राहील 70 प्लस. डीएडचा जर असेल तर 100 प्लस. 100 प्लस मधले सगळे उमेदवार सेफ आहेत. आणि जर 6वी ते 8वीचा मॅथ सायन्सचा विचार केला तर मात्र त्या ठिकाणी थोडीशी कॉम्पिटिशन राहील. मला असं वाटतं की या ठिकाणी 130 प्लस हे जे उमेदवार आहेत ना, 1758, यापैकी मॅक्झिमम उमेदवार काय होतील, सिलेक्ट होतील. मॅक्झिमम उमेदवार याच्यापैकी सिलेक्ट होतील.
आणि ह्या सिलेक्ट झालेल्या उमेदवारांमध्ये सुद्धा पुरुषांपेक्षा महिलांचं प्रमाण अधिक असेल. जरी आपल्याला त्या ठिकाणी महिलांची संख्या ही 9,008 दिसत असेल, पुरुषांपेक्षा तर ऑलरेडी जास्त आहेत. म्हणजे एकूण ज्या 850 जागा आहेत याच्यापैकी 400 ते 500 जागा किंवा 500 पेक्षा अधिक जागा या महिलांनीच काबीज केलेल्या असतील, याच्यामध्ये काही शंका नाहीये. या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा तुम्ही बघा, एकूण जे पुरुष शिक्षक लागतील त्यांच्यापेक्षा संख्या राहील जास्त महिला शिक्षकांची. कारण की त्यांना आरक्षणाचे खूप मोठा फायदे मिळतात. एक म्हणजे काय मिळतात, की त्यांना ओपन कॅटेगरीमध्ये फिमेलच्या जागेवरती अप्लाय करता येतं. त्यानंतर जी सर्वसाधारण जागा असते त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतात. मग त्यानंतर SC-BC मध्ये ज्या महिला आरक्षणाच्या जागा आहेत त्या ठिकाणी ते अप्लाय करू शकतात. समांतर आरक्षणाच्या व्यतिरिक्त जी जनरलची जागा असते त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात. म्हणजे हे त्यांच्यासाठी फायद्याचे आहे. आलं का लक्षामध्ये? आणि जागा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आहेत. महिलांसाठी एकूण 257 जागा आहेत. म्हणजे ह्या जागांचा विचार केला तर जवळपास 600 जागा ह्या पुरुषांसाठी आहेत. 600 पण नाही, 593 जागा पुरुषांसाठी आहेत. त्या 593 पैकी ह्या पुन्हा या ठिकाणी गेल्यात. म्हणजे राहिल्या किती? 290. याच्यापैकी ह्या जागा भरल्या जाणार नाहीत. म्हणजे ह्या कन्व्हर्टेड राऊंडला येतील. म्हणजे ह्या जरी तुम्हाला 850 जागा दिसत असतील किंवा माझ्या SC-BC ला 850 जागा आहेत, परंतु या 850 जागांचा जर आपण हिशोब केला तर ह्या जागा रिक्त राहतात. म्हणजे 60-70 जागा ह्या 100% रिक्त राहतील आणि त्यामुळे काय होतील, की ह्या जागा कन्व्हर्जन राऊंडला येतील. आलं लक्षामध्ये? मग ते नॉर्मलला येतील, तो भाग वेगळा. अशा पद्धतीने हा कट ऑफ आहे. सर्वाधिक कट ऑफ कोणत्या वर्गासाठी जाईल? 9वी-10वी साठी. मग हे जे 130 प्लस जे विद्यार्थी ते सेफ झोनमध्ये आहेत त्याच्याबद्दल त्यांना काही विषय नाही. ते निवड होण्याची अधिकाधिक शक्यता आहे. म्हणून प्राधान्यक्रम निवडताना थोडंसं काळजीपूर्वक निवडा. आज बोर्ड नसल्या कारणामुळे मी तुम्हाला अशी माहिती अशा पद्धतीने सांगितली आहे. खूप खूप धन्यवाद.